पाठीमागील काही वर्षापूर्वी आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न आयोगाच्या आवडत्या पॅटर्नपैकी एक पॅटर्न आहे. या संकल्पनेवरती बऱ्याचदा सातत्याने प्रॉब्लेम विचारले गेलेले आहेत. या प्रॉब्लेमला सोडवण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत. जशी की समीकरण मांडून आपण सोडू शकतो. या उदाहरणाला आपण दिलेल्या वेगांचा लसावी काढून सोडवू शकतो. पण पद्धती अशी असली पाहिजे की ज्या पद्धतीमुळं कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर त्या टॉपिकमध्ये ती पद्धत लागू झाली पाहिजे. तर हा टाइम अँड डिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे. अंतर, वेग आणि वेळ या टायटल खाली आपल्याला हे सगळं शिकावं लागतं. हा टॉपिक मुख्यतः चलन या संकल्पनेचा, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला कन्सेप्ट ऑफ व्हेरिएशन असं म्हणतात, त्याचं हे उपयोजन आहे, ॲप्लिकेशन आहे. तर या उदाहरणाला आपण चलनाचा वापर करून कसं सोडवायचं हे पाहूया. आतापर्यंतच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही सोडवता कसं आणि सोडवायला कसं पाहिजे हे सांगत होतो. पण आता आपण आपला थोडासा क्रायटेरिया बदलूया. लोक काय करतात किंवा लोक कसं सोडून देतात, आता हे आपल्यासाठी गौण असणार आहे. आपण याचा विचार कसा करायला पाहिजे आपण याच्यावरतीच बोलूयात. या उदाहरणामध्ये नीता नावाची एक मुलगी आहे. ती तिच्या शाळेतून जेव्हा घरी जाते 2.5 किलोमीटर पर आवर या वेगाने चालली तर तिला पोहोचायला 12 मिनिटं उशीर होतो. ठरलेला जे काही वेळ असेल त्याच्यापेक्षा तिला 12 मिनिटं उशीर होतो. समजा ही तुमची ठरलेली वेळ असेल, राईट? तर ही ठरलेली वेळ आहे. या ठरलेल्या वेळेपेक्षा 12 मिनिट उशीर होणं म्हणजे तुम्ही ठरलेल्या वेळेच्या 12 मिनिटं पुढे झाला. ओके, हे कधी झालं? जेव्हा तुम्ही 2.5 किलोमीटर प्रति तास वेगाने चालताय. पण जेव्हा तुम्ही तेच अंतर 4 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवायचं ठरवलं तर तुम्ही 15 मिनिट लवकर पोहोचला. हे 15 मिनिट लवकर पोहोचलं, कळतंय? आणि तुम्हाला या दोन वेळेमधला जर फरक बघायचा असेल तर या दोन वेळेमधला फरक हे 15 मिनिटं आणि हे 12 मिनिटं म्हणजे 27 मिनिटाचा फरक येतो. म्हणजे हे दोन वेळेमधला फरक आहे. म्हणजे तुम्ही 2.5 किलोमीटर पर आवरने गेल्याच्या नंतर लागलेला वेळ आणि 4 किलोमीटर पर आवरने गेल्यानंतर लागलेला वेळ, त्या दोन वेळेमधला फरक आहे. फरक म्हणजे वजाबाकीची क्रिया असतात. आणि या उदाहरणामध्ये ती शाळेतून घरी असं दोन्ही वेगाने शाळेतून घरीच जात आहे. म्हणजे अंतर कॉन्स्टंट आहे. अंतर जर कॉन्स्टंट असेल तर त्या गणिताच्या बाबतीमध्ये असं होतं, हे अगोदर असं म्हणूयात आपण आणि हे नंतर असं म्हणूयात. अगोदरचा वेग 2.5 किलोमीटर पर आवर आहे आणि नंतरचा वेग 4 किलोमीटर पर आवर आहे. आपण या वेगांचं गुणोत्तर घेऊ. हे गुणोत्तर 5/8 होईल. आता तुम्हाला वेग आणि वेळ हे व्यस्त चलनामध्ये आहेत याची जाणीव असली पाहिजे. आणि व्यस्त चलनामध्ये गुणोत्तरांची अदलाबदल होते. स्पीड अँड टाइम इज इन इनवर्स प्रपोर्शन रेशिओ अल्टर होतो. म्हणजे आता वेगावरनं तुम्हाला वेळेवर यायचंय, रेशिओ अल्टर होतो. म्हणजे हा 8 इकडे येईल आणि हा 5 इकडे जाईल. तुमच्या लक्षात येऊ द्या, याच्यामध्ये किती तासाचा वेळेचा फरक म्हणले आपण. ह्या वेळेमध्ये 27 मिनिटाचा फरक आहे. फरक म्हणजे वजाबाकी होते. 8 आणि 5 ची वजाबाकी 3 भाग होईल, ते गुणोत्तर आहे. आणि तुम्हाला किती मिनिटं दिलेत?
3 भाग बरोबर 27 मिनिटं आहे. एक भाग तुमचा किती मिनिटासाठी असेल? 9 मिनिटासाठी असेल. तुमचा एक भाग किती मिनिटाचा आहे? 9 मिनिटाचा आहे. तुम्ही हे 5 भाग बरोबर किती होतील तुमचे? 9 गुणिले 5 बरोबर 45 मिनिटं होतील. मी परीक्षेत असतो तर मी असं विचारलं असतं की नियमित पोहोचण्यासाठी लागणारा वेळ काय असं विचारलं असतं. 4 किलोमीटर पर आवरने गेल्यानंतर 45 मिनिटं, 15 मिनिटं लवकर म्हणजे 15 ऍड केले 45 मध्ये, तर 60 मिनिटाला तुम्ही पोहोचायला पाहिजे. तुमचा नियमित पोहोचण्याचा वेळ किती आहे? 1 तास आहे, 60 मिनिटं आहे. तुम्हाला अंतर विचारलेलं आहे. म्हणजे आता हे 4 किलोमीटर पर आवर म्हणजे काय होतं? म्हणून अंतर बरोबर 4 किलोमीटर पर आवर 4 हे 45 मिनिटं आहेत, त्याला 60 मध्ये कन्वर्ट केलं, कापाकापी केली की तुमचं किती किलोमीटर होईल? 3 किलोमीटर. तर घर आणि शाळा किंवा शाळा आणि घर यातला अंतर दर्शवणारा अंक कोणता आहे? 3 किलोमीटर. तुम्ही अशा पद्धतीने जर विचार केला तर कुठला समीकरण विमीकरण मांडायची आवश्यकता नसते. हे 5 हे 4 दोघांमधला फरक किती आला? हे 5 आणि हे 8 या दोघांतला फरक 3 भाग बरोबर 27 मिनिटं, एक भाग बरोबर 9 मिनिट. हे 5 9 5 45 मिनिटं झाले. 4 किलोमीटर 60 मिनिटाला 4 किलोमीटर, तर 45 मिनिटाला 3 किलोमीटर. असं तोंडी उत्तर देता येतं. मेथड्स ह्या साधारणतः अशा असल्या पाहिजेत की आपण परीक्षेमध्ये वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर ते उभा टाकलं पाहिजे. जनरल नॉलेजचा एखादा प्रश्न विचारला तुम्हाला तर तुमच्या डोळ्यासमोर इमेजेस किंवा काहीतरी चित्र असं डोळ्यासमोर थांबतं. तसं गणितामध्ये घडलं पाहिजे तुमच्यासोबत. कळतंय? तर यापुढे आणखी एक आपण याच्यावरतीच एक एक्झाम्पल बघूया याच टॉपिकवरचं. कळतंय? तर या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला एक पोलीस आहे, 10 किलोमीटर पर आवरनी त्याच्यापासून 100 मीटर अंतरावर दिसलेल्या चोराचा पाठलाग करतो आणि चोर 8 किलोमीटर पर आवरनी पळतोय. किती वेळात पकडेल असं सांगितलं. हा जो प्रॉब्लेम आहे ना, पोलीस भरतीपासून UPSC पर्यंत कुठल्याही परीक्षेला विचारला गेलेला प्रॉब्लेम. हा एक अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमला सोडवण्याची पद्धती अत्यंत सोपी आहे. काय होतं? हे तुमचा पोलीस आहे, तो 10 किलोमीटर पर आवर या वेगाने पळतो. तुमच्याकडे इकडे चोर आहे. हा चोर कितीनं पळतोय? 8 किलोमीटर पर आवर न पळतोय. आणि यामधलं अंतर 100 मीटर आहे दोघांमधलं. दोघांच्या धावण्याची दिशा समान आहे. राईट? धावण्याची दिशा समान आहे. दिशा जर समान असेल ना तर वेगांची वजाबाकी होत असते. 10ची आणि 8ची वजाबाकी. म्हणून त्यांच्या वेगांची वजाबाकी होईल. आता यांची वजाबाकी किती आली? 2 किलोमीटर पर आवर आली. आता हे मीटर मध्ये आहे, त्याला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये करताना 5/18 आणि 18/5 असले काहीतरी गुणाकार केला जातो. ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं घातक लक्षण आहे. तसं करत नसतं. स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन कमी करायचं असते, आपल्या हाताने कॅल्क्युलेशन वाढवायचं नसतं. म्हणून इथं काय करावं लागेल? तुम्हाला हे 20 मीटर 36 सेकंद, किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला अंतर किती कापायचे? 100 मीटर कापायचे. या 20च्या तुलनेमध्ये 100 हे 5 पट आहे. याची पण 5 पट घेऊन टाका. या 30ची 5 पट 150, 6ची 5 पट 30, 150 30 180 सेकंद. म्हणजेच 3 मिनिटे वेळ लागेल. म्हणजे त्या चोराला पोलिसाला पकडायला किती वेळ लागेल? 3 मिनिटं वेळ लागेल.
राईट. यात समीकरण मांडायची गरज नाही, बाकी कुठलेच काही चावम्याव करायची गरज नाही आहे. समजतं? याच्या पुढचं आणखी एक उदाहरण बघूयात आपण, की जे हे आयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पॅटर्न्स आहेत. त्या पॅटर्नला धरून आणखी एक एक्झाम्पल बघूया. तर हा आणखी एक प्रॉब्लेम आयोगाचा हा आवडता पॅटर्न राहिलेला आहे. या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की जया नावाची एक मुलगी आहे, तिनं 8 तास प्रवास करून 50 किलोमीटर अंतर कापलं. हे करत असताना तिनं त्यातलं काही अंतर पायी कापले की ज्याचा वेग 4 किलोमीटर पर आवर होता, आणि काही अंतर सायकलनं कापले की ज्याचा वेग 10 किलोमीटर पर आवर होता. तर तुम्हाला सांगायचं आहे की तिनं पायी किती कापले आणि सायकलनं किती कापले, राईट. तर हे पायीचं कन्स्टेंट इथे घेऊ आणि हे सायकलचं कन्स्टेंट तिथे घेऊ. आपलं साधारणतः त्या गणितामध्ये आलेले शब्द वगैरे जे कीवर्ड्स असतात त्यावरनं आपण टॉपिक जस्टिफाय करत असतो, पण माझं सांगणं असतं की त्यामध्ये आलेल्या कन्सेप्टवरनं टॉपिक जस्टिफाय केला पाहिजे. हा टॉपिक टाइम अँड डिस्टन्सचा नसून मिक्स्ड अलिगेशनचा आहे. याच्यामध्ये पायी कापलेलं अंतर आणि सायकलनं कापलेलं अंतर मिळून एकूण कापलेलं अंतर असेल, म्हणून हे मिक्स्ड अलिगेशनचा प्रॉब्लेम आहे. याला टाइम अँड डिस्टन्सच्या कन्सेप्टनं जर सोडवायचा विचार केला तर तुमचा वेळ खूप जास्त जाणार आहे. याला सोडवायचं कसं? तर याला सोडवताना पायी 4 किलोमीटर पर आवरचा वेग आहे आणि एकूण 8 तासाचा प्रवास आहे. तिने सगळे 8 तास पायीच गेले असते तर ती 32 किलोमीटर अंतर कापू शकली असती. तिला कापायचं होतं 50, तर 32 पर्यंत पोहोचली असती. तिला पुढचं अंतर कापताच आलं नसतं. सायकलला जेव्हा कापायची वेळ येते तेव्हा 10 किलोमीटर पर आवर या वेगाने कापते ती, 8च तास कापते. पूर्ण 8 तास जर ती सायकललाच प्रवास केला असता तिनं तर ती 80 किलोमीटर अंतर कापली असती. पण काय झालेलं आहे, आपण ना ती 32 कापली ना 80 कापली. ती काही अंतर पायी गेले, काही सायकलने गेले, त्याच्यामुळे ती इन बिटवीनचं अंतर कापले. किती कापले? ती 50 किलोमीटर अंतर कापले. कळतंय? आणि मिक्स्ड अलिगेशनच्या कन्सेप्टनुसार यांची वजाबाकी इकडे लिहिली जाईल, ती 30 आली. यांची वजाबाकी इकडे लिहिली, ती 18 आली. 6 × 30, साइन त्रिक 18, 5 3 झालं. आता 5 3 म्हणजे हे कुणाचं गुणोत्तर आहे? तर हे एक्स्ट्रीम कंडिशनवरती घेतलेल्या राशीचं आहे. आपण 8 तास एक्स्ट्रीम कंडिशन घेतलेली, 8 तासाचं गुणोत्तर आहे. 5 आणि 3 8 भाग बरोबर 8 तास, 1 भाग बरोबर 1 तास, म्हणून 5 भाग बरोबर 5 तास आणि 3 भाग बरोबर 3 तास. म्हणजे याचा अर्थ असा झाला, त्या जयानी पायी 5 तास प्रवास केला आणि सायकलने किती तास प्रवास केला? 3 तास प्रवास केला. मग पायी कापलेलं अंतर काय असेल? तिचा वेग 4 किलोमीटर पर आवरनी 5 तास कापलेलं अंतर 20 किलोमीटर असेल. तर ती पायी किती किलोमीटर जाईल? 20 किलोमीटर जाईल. आणि जर ती 10 सायकलने किती असं विचारलं असतं तर 10 किलोमीटर पर आवरनी 3 तासामध्ये 30 किलोमीटर अंतर कापलं असतं. तर तुम्ही चेक करू शकतो, हे 20 किलोमीटर आणि हे 30 किलोमीटर म्हणून 50च किलोमीटर झालं. हे 5 तास आणि 3 तास ते 8च तास झाले. कळतंय? तर हे उदाहरण तुम्ही टाइम अँड डिस्टन्सचा कन्सेप्ट लावून जर सोडवायचा प्रयत्न केला असता अति वेळ गेला असता. कळतंय? तर या एपिसोडमध्ये आपण आज आयोगाचे टाइम अँड डिस्टन्स या कन्सेप्टवरती सातत्याने रिपीट होणाऱ्या स्टाईलमधले हे 3 प्रॉब्लेम्स पाहिले. याच्या पुढच्या एपिसोडमध्ये अजून काहीतरी नवीन घेऊन मी तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत हे एकदम व्यवस्थित पाहून घ्या. यातल्या टेक्निक्स वगैरे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्र कंपनीमध्ये या व्हिडिओजला शेअर करा. तुम्हाला स्वतःला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, की जेणेकरून माझे व्हिडिओ पडल्याच्या नंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते पाहता येतील.
व्हिडिओ आवडला आहे लाईक करा, काही चांगलं बोलायचं असेल तर कमेंट्स करा, काही वाईट सांगायचं असेल तरी कमेंट करा, कळतंय? तर आपण हा लेक्चर इकडं थांबूया. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये अजून काहीतरी असंच भन्नाट घेऊन तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.